अंमरनाथची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। भाजपसोबत आघाडी केल्यानं कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। प्रदेश अध्यक्षांकडून कार्यकारिणी बरखास्त केल्याचं पत्र जाहीर करण्यात आलं। उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही, गुंडाराज करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी देवाभाऊ आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी सज्जड दम दिलेला आहे। ऐसा उल्लासनगर बनाना चाहते हैं जहाँ गुंडों का राज नहीं चलेगा, जहां पर राज चलेगा तो कानून का राज चलेगा। अगर कोई गुंडा राज चलाने की कोशिश करेगा तो ऐसे गुंडों से निपटना देवा भाऊ को आता है। ये पूरे महाराष्ट्र ने देखा है, जानता है गुंडों के साथ यहाँ क्या होता है। इसलिए यहाँ कोई गुंडा राज चलाने का प्रयास नहीं करे और हम लाने भी नहीं देंगे। यहाँ तो सिर्फ कानून का राज चलेगा। कानून के राज के साथ एक नया उल्लासनगर बनाने के लिए हम सब लोग यहाँ पर खड़े हैं। जसा राक्षसाचा जीव पोपटात तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव मुंबईच्या तिजोरीत अडकलाय। मुंबईच्या तिजोरीत अडकलाय। मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघतात, म्हणून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात। नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी गायब होती आणि म्हणून लोकांनी देखील त्यांना गायब करून टाकलं, घरी बसवून टाकलं। कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले, ज्यांनी मतदारांनी देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि कायमचं घरी बसवलं। भाजप आणि काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाही। भाजप देशाला हानिकारक पक्ष आहे, सचिन सावंत यांनी टीका केली। भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे कधीही एकत्र येऊ शकत नाही। भारतीय जनता पक्ष हा देशाला हानिकारक आहे। हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा विचार आहे आणि संविधान आणि लोकशाहीवरती त्यांचं जे आक्रमण ते थोपवलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी बघत असतो। महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाने एमआयएमची छुपी युती आहे असं राऊतांनी म्हटलं। खासदार संजय राऊतांनी हा खळबळजनक दावा केला। अकोल्यामध्ये तर भाजप एमआयएमची उघड युती असं राऊतांनी म्हटलंय। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस युती असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना, आम्हाला मुस्लिम मतांसाठी तुम्ही काय कर, तुम्ही ते एमआयएमचा थेट पाठिंबा घेताय। एमआयएम आमच्या आसपास पण फिरत नाही, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत। पण अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे। निर्लज्जपणाचा कळस आहे। आमच्या सोबत आलेले मुसलमान नापाक आणि त्यांच्या सोबत आलेले पाक, तेच आता एमआयएमवर टीका टिप्पणी करत होते, ओवेसीवर टीका टिप्पणी करत होते। आता ओवेसी बरोबर आता काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवेसी त्यांच्यासाठीच काम करतात, याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही। परंतु आता उघड उघड सोबत काम करायला त्यांनी सुरुवात केलेली हे अकोट मीरा भाईंदर याच्यावर दिसायला लागले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।